जीवनामध्ये चढ-उतार हे असतातच. आमची नैतिकता योग्य असेल तर आमची जीवनाची वाटचाल सोपी होते. परंतु जर आम्ही अनैतिकतेला जवळ करतो तर आमची वाटचाल कठीण असते. काय आम्ही नैतिकता बाळगतो की अनैतिकता? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, बराच वेळा असे दिसून येते की जीवनामध्ये सर्व काही ठीक आहे, सुख, शांती, समाधान आहे. परंतु अचानक आपणास जाणवते की हे सर्व आता पारखे झाले आहे. जीवनामध्ये आपल्याला या गोष्टींची उणीव आहे, परंतु असे का याचे उत्तर मात्र आपणाकडे नसते. तुम्हाला असा कधी अनुभव आला आहे काय? तर नक्की आजचे अध्ययन बारकाईने पाहणे आवश्यक आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही राजाचे पहिले पुस्तक ह्याच्या 12व्या अध्यायाची काही वचने, 13वा अध्याय आणि 14वा अध्याय अभ्यासणार आहोत. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे इस्रायल राष्ट्राचे 2 भाग पडलेत, उत्तर राज्य आणि दक्षिण राज्य. येथून पुढचा पहिले राज्य या पुस्तकातला ऐतिहासिक वृत्तांत जशा प्रकारे दिला गेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण आता अभ्यास करणार आहोत. म्हणजे श्रोत्यानो, या वृत्तांतामध्ये काही इस्रायलचा इतिहास तर काही यहुदाचा इतिहास आहे. आणि हा इतिहास एकानंतर एक दिलेला असल्यामुळे आपण या इतिहासाच्या कालानुक्रमात कधी पुढे तर कधी मागे जातो. आपण या दोन्ही राज्यांचा अभ्यास करणार आहोत, परंतु यहुदाच्या राज्याचा इतिहास इस्रायलच्या राज्यापेक्षा अधिक मोठा आहे. आणि बंदिवासाच्या नंतरचे भविष्यवादी सोडले तर जवळजवळ सर्वच भविष्यवाद्यांनी या काळात भविष्य विदित केले. येराबामाच्या मूर्तिपूजेच्या स्थापनेच्या वृत्तांताबरोबरच 12वा अध्याय संपतो. मी 12व्या अध्यायाची काही वचने आपणाकरिता वाचत आहे. 31 ते 33 वचने सांगतात, त्याने उच्चस्थानी मंदिरे बांधली आणि सर्व लोकातून याजक नेमिले. ते लेवीचे वंशज नव्हते. मग येराबामाने 8व्या महिन्याच्या 15व्या दिवशी यहुदातील सणासारखा एक सण केला आणि वेदीवर होमबली अर्पिले. त्याप्रमाणे त्याने बेथेल येथे आपण केलेल्या वासरा प्रित्यर्थ यज्ञ केले आणि आपण केलेल्या उच्चस्थानांच्या याजकास बेथेल येथे ठेविले. जी वेदी त्याने बेथेलात बांधली होती तीवर स्वतःच्याच मनाने ठरविलेल्या 8व्या महिन्याच्या 15व्या दिवशी त्याने होमबली अर्पिले. त्याने इस्रायल लोकांसाठी हा सण स्थापिला आणि वेदीवर यज्ञबली हवन करून अर्पिला. ह्यावरून आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे ह्याने लोकांना चुकीच्या मार्गावर चालविण्यास सुरुवात केली. त्यांचे ह्या चुकीच्या मार्गावर त्याने मार्गदर्शन केले. दाविदाच्या घराण्यातला रहाबाम दक्षिणेकडचा राज्याचा राजा आहे, तर येराबाम उत्तरेकडच्या राज्याचा राजा आहे. आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे त्याने 2 सोन्याच्या वासरांची स्थापना बेथेल व दान येथे केली, जेणेकरून लोकांनी येरुशलेमला उपासनेसाठी न जावे. विभाजन तर अशा प्रकारे झाले. आता लवकरच यादवी युद्ध होणार होते. उत्तरेकडील राज्य बंदिवासात जाईपर्यंत हे यादवी युद्ध चालू राहणार होते आणि शेवटी दक्षिणेकडील राज्य ही बंदिवासात जाणार होते. श्रोत्यानो, खरोखर या देशाच्या जीवनातला हा अत्यंत दुःखद काळ होता. या काळाद्वारे आम्हाला आमच्यासाठी व आमच्या शासनासाठी अनेक धडे शिकायला मिळतात. श्रोत्यानो, येराबाम एक संधी साधू राज धुरंदर होता. मेंढराप्रमाणे बुद्धी न वापरता चालणाऱ्या जनतेचे मत स्वतःकडे कसे वळवावे हे त्याला माहीत होते. लोकांच्या आध्यात्मिक नुकसानीची त्याला कदर नव्हती. त्याच्यासमोर एकच ध्येय होते, ते हे की लोकांना दक्षिणेकडच्या येरुशलेमकडच्या लोकांबरोबर मिसळू न देणे, शल्मोनाच्या मंदिराचा मार्ग त्यांच्यासाठी बंद करणे
व अशा प्रकारे सर्व 10 वंशावरची सत्ता आपल्या हातात बळकट करून घेणे. श्रोत्यानो, त्याची नेमणूक जरी शल्मोनाच्या राज्याचे विभाजन करण्यासाठी करण्यात आली होती, तरीही त्याने स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केला. त्याने इस्रायल देशाचे राजकीय विभाजन तर केलेच, पण त्यांच्या 10 वंशांना त्याने मूर्तीपूजेच्या मार्गाने नेले. एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळते ती ही की योग्य नेतृत्वाच्या अभावामुळे जनतेचा नाश होतो, संस्कृतीचा, धार्मिक व आध्यात्मिक मूल्यांचा ऱ्हास होतो. आणि जर नेत्यांनीच स्वतःचे आध्यात्मिक व नैतिक पतन रोखले नाही, आपल्या मागे घसरण्यापासून स्वतःला सावरले नाही, तर ते आपल्याबरोबर कित्येकांना घेऊन नाशाच्या खोल दरीत पडतात. लोकांना प्रचंड कराच्या ओझ्यापासून वाचविण्याचे आश्वासन देणारा यराबाम त्यांना मूर्तीपूजेच्या पापामध्ये लोटतो. एका दास्यातून मुक्त करताना त्यांना दुसऱ्या पूर्वीपेक्षा भयंकर असलेल्या दास्यामध्ये लोटतो. आता 13व्या अध्यायात आम्ही यराबामाच्या खोट्या वेदांविरुद्धचा देवाचा न्याय आणि सहभविष्यवाद्याकडून फसवणूक झालेल्या देवाच्या सेवकाची विलक्षण गोष्ट आपण वाचतो. उत्तरेकडचा व दक्षिणेकडचा जो वृत्तांत आहे तो थोडासा गोंधळ निर्माण करणार आहे, परंतु आपण त्याचा कालानुक्रम पाहिला तर त्यांच्याविषयी स्पष्ट माहिती मिळण्यास आपणाला मदत होईल. या वृत्तांतातील जवळजवळ सर्वच राज्ये दुष्ट व वाईट होते. कोणीही दावीद किंवा शल्मोन यांची राज्य कारभारात बरोबरी करू शकले नाही व एकानंतर एक असे त्यांनी प्रजेला अधिक आणि अधिक खोल पापाच्या जाळ्यात लोटले. उत्तरेकडच्या राज्यामध्ये एक देखील चांगला राजा नव्हता आणि दक्षिणेकडच्या राज्यामध्ये 200 वर्षांच्या कालावधीत फक्त 8 राज्ये चांगले होते. उरलेले सर्व राज्ये वाईट होते. श्रोत्यानो, इस्रायल देशाच्या इतिहासातला हा अत्यंत वाईट असा काळ आहे. परंतु आम्ही जगातल्या अनेक देशांच्या इतिहासांचे सिंहावलोकन करू तर आम्हाला हीच गोष्ट आढळते. एकच गोष्ट इस्रायलच्या इतिहासात अधिक निराशाजनक आहे, ती म्हणजे या देशाला स्वर्गीय प्रकाश प्राप्त झालेला होता. या देशाला देवाचे प्रगटीकरण होते, तरी सुद्धा या देशाची स्थिती इतक्या नीच स्तराला पोहोचली. म्हणजेच हा देश परमेश्वराच्या अनुशासनाखाली होता, म्हणून त्यांची जबाबदारी मोठी होती. हा देश परमेश्वराने खास निवडलेला देश होता. याद्वारे संपूर्ण जगाला देवाचा प्रकाश, देवाचे प्रगटीकरण, देवाची साक्ष प्राप्त व्हावी अशी देवाची योजना होती. श्रोत्यानो, एकदा खऱ्या देवाची ओळख पटल्यानंतर पुन्हा पापाच्या मार्गात चालणे अत्यंत धोकादायक आहे. एकदा त्याच्याकडून आपली त्याचे साक्षीदार म्हणून नेमणूक झाल्यानंतर जुन्या पापी स्वभावानुसार चालणे देवाचा क्रोध ओढून घेण्यासारखे आहे. कारण तसे करण्यामुळे आम्ही सत्याच्या मार्गात अडखळ आणतो व आमच्याद्वारे प्रगट होणाऱ्या देवाच्या प्रकाशाला आम्ही अंधकाराप्रमाणे बनवतो. म्हणून रोमकरासपत्र 12 अध्याय 1 वचनात पॉल म्हणतो की आपण मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्यावे. नाहीतर जशी इस्रायलची स्थिती अत्यंत शोचनीय झाली कारण त्यांनी खऱ्या देवाकडे जाणून बुजून पाठ फिरवली, तशी आमची ही स्थिती होईल. देशाचे विभाजन का झाले हे समजून घेण्यासाठी मला मागे वळून शल्मुनाकडे पाहावेसे वाटते. मला वाटतं श्रोत्यानो, या विभाजनाचे कारण शल्मुनाच्या कारकिर्दीत आहे. देवाने शल्मुनाला सुज्ञतेचे एक विशेष दैवी सूत्र दिले होते, परंतु स्पष्टच आहे की ती सुज्ञता त्याने आपल्या वैयक्तिक जीवनात आचरणात आणली नाही. स्पष्टच आहे की शल्मुनाजवळ ती सुज्ञता व सूक्ष्म दृष्टी नव्हती. त्याला काही मूलतत्वे व मूळ संज्ञा निश्चित रीतीने समजल्या होत्या, ज्यामुळे तो एक सुज्ञ राज्यकर्ता बनला. परंतु त्या गोष्टी त्याच्या वैयक्तिक खासगी जीवनात व निश्चितच त्याच्या आध्यात्मिक जीवनात शिरल्या नाहीत. राजा म्हणून त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीकडे आपण लक्ष दिले तर आपल्या निश्चितच लक्षात येईल की खोट्या धर्मापासून तो कधीच वेगळा झाला नाही. नीतिसूत्राच्या पुस्तकात शल्मुनाची सुज्ञता प्रगट होते, तर उपदेशकाच्या पुस्तकात त्याचा मूर्खपणा प्रगट होतो. इतिहासाच्या पुस्तकात शल्मोन किंवा त्याचा बाप दावीद यांच्या अपयशाची नोंद नाही. राजेची 2 पुस्तके व इतिहासाची 2 पुस्तके सर्व एकसारख्या घटनांची नोंद करतात, परंतु त्यांच्यामध्ये एक फरक आहे. राजेच्या पुस्तकात मानवी दृष्टिकोन व इतिहास दिलेला आहे, तर इतिहासाची दोन्ही पुस्तके देवाचा दृष्टिकोन व्यक्त करतात. देवाने दाविदाला क्षमा केली आणि जेव्हा त्याने दाविदाला क्षमा केली तेव्हा त्याने त्याचे पाप पुसून टाकले. देवाच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या इतिहासाच्या पुस्तकात पापाचा उल्लेख नाही, परंतु देवाने
राजेच्या पुस्तकात त्याचा उल्लेख यासाठी होऊ दिला की माणसांनी त्याची दखल घ्यावी. तसेच देवाने शल्मोनाच्या अपयशाची त्याला क्षमा केली आणि त्याच्या पापांची इतिहासाच्या पुस्तकात नोंद नाही. श्रोत्यांनो, मला वाटतं या राजेच्या पुस्तकातल्या गोष्टींचा अभ्यास करताना आपण स्वतःचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. हा भाग आपण अधिक वेगाने पाहू, कारण तो एक इतिहास आहे. आम्ही दोन्ही राज्यातल्या ऐतिहासिक घटना पाहणार आहोत. यातील काही घटना एकानंतर एक किंवा बरोबर किंवा एकाच वेळी घडताना आपल्याला दिसतात. आपण पाहतो श्रोत्यांनो, यराबाम जो उत्तरेकडच्या राज्याच्या राजासनावर आला, त्याला देवाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. परंतु त्याला भीती वाटते की उत्तरेकडचे वंश देवाच्या उपासनेसाठी येरुशलेमला जातील व त्यामुळे राज्यांचा समेट होईल. त्याला ते राज्य विभक्त ठेवायचे होते, म्हणून त्याने लोकांच्या उपासनेकरिता सोन्याच्या 2 वासरांची स्थापना केली, एक बेथेल येथे तर एक दान येथे. या ठिकाणी मला एक क्षण थांबू द्या. लक्षात घ्या की योशियाची कारकीर्द केव्हा अस्तित्वात आली हे जाणून घेणे फार रुचिकर आहे. यराबामाच्या या कारकिर्दीनंतर जवळजवळ 300 वर्षांनी तो राजगादीवर येणार होता. परंतु देवाचा भविष्यवादी त्याच्याविषयी आताच भविष्य विदित करतो. तो एक चांगला राजा होता व त्याने 31 वर्षे राज्य केले. राजांच्या काळामध्ये जी 5 मोठी धर्मसंजीवने आली त्यापैकी एकाचे नेतृत्व योशियाने केले. या धर्मसंजीवनाविषयी आपण इतिहासाच्या पुस्तकांचा अभ्यास करताना विचार करूया. त्यांचा उल्लेख राजेच्या पुस्तकात नाही तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये केला गेला आहे, कारण ती पुस्तके आम्हाला देवाच्या दृष्टिकोनाविषयी सांगतात. लक्षात ठेवा श्रोत्यांनो की धर्मसंजीवन हे नेहमीच देवाच्या दृष्टिकोनातून होते. माणूस नेहमी संख्येवर लक्ष ठेवतो, परंतु खरोखर किती लोकांचे परिवर्तन झाले हे माणूस नक्की सांगू शकत नाही. परमेश्वराला माणसाच्या हृदयाची पारख आहे व आध्यात्मिक संजीवन घडून आले की नाही हे केवळ त्यालाच माहीत आहे. देवाच्या माणसाने बेथेल येथील वेदी विरुद्ध यराबामासमोर भविष्यवाणी केले व म्हटले की परमेश्वर अशा व्यक्तीला उठवेल की जी अशा वेदींना उद्ध्वस्त करेल. योशिया याची त्या कामाच्या परिपूर्तीसाठी नेमणूक होणार होती. 13 अध्याय 3 आणि 4 वचन सांगतं, त्याच दिवशी त्याने खूण दिली. तो म्हणाला, परमेश्वराने सांगितलेली खूण हीच, पहा ही वेदी भंग पावेल आणि तीवरील राख उधळली जाईल. देवाच्या माणसाने बेथेलातल्या त्या वेदीविरुद्ध जे हे शब्द उच्चारिले ते राजा यराबाम याने ऐकले. तेव्हा तो आपला हात वेदीवरून काढून पुढे करून म्हणाला, त्याला धरा. तेव्हा त्याने जो हात त्याचकडे केला होता तो वाळून गेला व तो त्यास मागे घेता येईना. ही भविष्यवाणी झाली तेव्हा यराबाम त्या वेदीसमोर त्या सोन्याच्या वासराला धूप जाळत होता. आणि श्रोत्यांनो, त्याने त्या देवाच्या माणसाला मारण्याकरिता हात उंचावला. त्याचा हात वाळून गेला, तो सुकून निष्क्रिय झाला. 5 ते 7 वचने सांगतात, परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाच्या माणसाने दिलेल्या खुणीप्रमाणे ती वेदी भंग पावली व तीवरील राख वेदीवरून उधळली गेली. राजाने त्या देवाच्या माणसास विनंती केली की माझा हात पुन्हा पूर्ववत व्हावा, म्हणून देव परमेश्वर याचकडे मजसाठी प्रार्थना करून त्याचा कृपाप्रसाद माग. देवाच्या माणसाने परमेश्वराची विनवणी केली तेव्हा राजाचा हात पुन्हा पूर्वस्थितीवर आला. तो पूर्वी होता तसा झाला. राजा त्या देवाच्या माणसास म्हणाला, मज बरोबर घरी चल आणि काही उपहार करून ताजा तवाना हो, मी तुला काही इनाम देतो. श्रोत्यानो, देवाच्या माणसाला मारण्याची आज्ञा करू पाहणारा यराबाम तत्क्षणी विरघळला, नमला आणि आपला हात पूर्ववत व्हावा म्हणून त्याने विनवणी केली. आणि त्या देवाच्या माणसाच्या विनवणीनुसार त्याचा हात पूर्ववत झाला. 8 ते 10 वचने पहा पुढे काय सांगतात. देवाचा माणूस राजास म्हणाला, तू मला आपले अर्धे घर देशील तरी मी तुझ्या इथे येणार नाही. या ठिकाणी मी अन्न पाणी सेवन करणार नाही. परमेश्वराच्या वचनाच्याद्वारे मला अशी आज्ञा झाली आहे की तू येथे अन्न पाणी सेवन करू नको आणि ज्या वाटेने जाशील तिने परत येऊ नको. ज्या वाटेने तो बेथेलास गेला होता त्या वाटेने न जाता दुसऱ्या वाटेने तो गेला. देवाचा माणूस तडजोड करणारा नव्हता. आजच्या काळात आम्हाला असे अनेक देवाचे सेवक आढळतात जे एकीकडे आम्ही देवाशी अत्यंत निष्ठावान आहोत असे दाखवतात, तर दुसरीकडे अनैतिक चालीरीतींबरोबर तडजोड करतात. असे लोक स्वतःच्या स्वार्थाकरिता व सुरक्षिततेकरिता जगाशी हात मिळवणी करताना दिसतात. श्रोत्यानो, जर आपण
देवाच्या समागमे चालत आहोत तर आपण जगाशी हात मिळवणी करू नये, कारण आपले पाचारण या पृथ्वीचा प्रकाश व मीठ होण्यासाठी झाले आहे. जर आम्ही जगाशी एकरूप होऊन जगातल्या ज्या अनैतिक चालीरीती आहेत त्यांच्याप्रमाणे वागू, तर आपल्यामध्ये व ऐहिक जीवन जगणाऱ्यांमध्ये काय फरक राहील? आपण जर अंधकाराशी तडजोड केली तर आपल्यातला प्रकाश लोपून जाईल. मी असे म्हणत नाही श्रोत्यानो की तुम्ही अन्य लोकांशी अजिबात संबंध ठेवू नका. मी असे म्हणत आहे की देवाविषयीची आमची श्रद्धा व भूमिका तडजोड न करणारी, निर्भीड असावी. अशा बऱ्याच संघटना आहेत ज्या योग्य सिद्धांतांवर आधारित नाहीत, योग्य व ठाम सिद्धांतांची त्या शिकवण देत नाहीत. श्रोत्यानो, आपल्या विश्वासाचे योग्य सिद्धांत आपल्याला शिकवले जातात की नाही याची खात्री करून घ्या. नाहीतर परमेश्वर आपणाला जबाबदार धरेल. जगाशी तडजोड करणे म्हणजे देवाच्या राजमार्गावरून चालत असताना डावीकडे किंवा उजवीकडे झुकणे आहे. हे आम्हाला देवाच्या समक्षतेपासून आणि सत्यापासून दूर नेते. ज्या देवाच्या माणसाने येराबामाबरोबर जाऊन मूर्तीपूजा व दुष्टाई यांच्याशी तडजोड जरी केली नाही तरी पुढे मात्र त्याला फसविण्यात आले. आणि ह्याचा वृत्तांत आम्हाला पुढच्या काही वचनांमध्ये वाचायला मिळतो. 11 पासून पुढची वचने सांगतात, बेथेल येथे त्या काळी एक वृद्ध संदेष्टा राहत असे. त्याच्या पुत्रांनी येऊन देवाच्या माणसाने त्या दिवशी बेथेलास जे काही केले त्याची सगळी हकीकत आपल्या बापास कळविली. राजास जे शब्द तो बोलला तेही त्याच्या पुत्रांनी आपल्या बापास निवेदन केले. त्यांच्या बापाने त्यास विचारिले, तो कोणत्या वाटेने गेला? यहुदातून आलेला तो देवाचा माणूस कोणत्या वाटेने गेला हे त्यांनी पाहिले होते. तो आपल्या मुलास म्हणाला, गाढवावर खोगीर घाला. त्यांनी गाढवावर खोगीर घातल्यावर तो त्यावर बसला. तो देवाच्या माणसाच्या पाठोपाठ गेला. तो त्यास एका एला झाडाखाली बसलेला आढळला. त्याने त्यास विचारिले, यहुदाहून आलेला देवाचा माणूस तूच काय? तो म्हणाला, मीच. तो त्यास म्हणाला, मजबरोबर घरी चल आणि भोजन कर. तो म्हणाला, मला तुझबरोबर परत येता येत नाही. तुझ्या येथे मला जाता येत नाही. मी या ठिकाणी अन्न पाणी सेवन करणार नाही, कारण परमेश्वराच्या वचनाच्याद्वारे मला अशी आज्ञा झाली आहे की तू ह्या ठिकाणी अन्न पाणी सेवन करू नको आणि ज्या वाटेने जाशील त्या वाटेने परत येऊ नको. तेव्हा तो त्यास म्हणाला, मीही तुझ्यासारखाच संदेष्ट आहे. परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्नपाणी सेवन करील. पण हे त्याचे सांगणे खोटे होते. श्रोत्यांनो, जेव्हा देवाची मंडळी जगिक गोष्टींमध्ये गुंतून जगाबरोबर सर्व प्रकारची तडजोड करते तेव्हा परमेश्वराला तिचा वीट येतो. देवाने मंडळीला जगामध्ये जाऊन त्याच्या राज्याची सुवार्ता सांगण्याचे, मुक्तिदात्या येशूविषयी सुवार्ता सांगण्याचे काम दिले आहे. पण ते काम न करता जर मंडळी जगाला तिच्यामध्ये शिरकाव करू देत असेल तर ते देवाच्या दृष्टीने अमंगळ आहे. शेवटच्या दिवसात अयोग्य सिद्धांतांवर आधारलेले ख्रिस्ती म्हणवणारे संप्रदाय उदयास येतील. खोटे भविष्यवादी येतील. अत्यंत दृढपणे येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांनाही ते फसविण्याचा प्रयत्न करतील असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. आणि आज आम्हाला आढळतं की किती खोटे संप्रदाय निघालेले आहेत, किती खोटे सिद्धांत निघालेले आहेत. त्यांच्याबरोबर तडजोड न करता जर आम्ही ख्रिस्ती विश्वासात टिकून राहू इच्छितो तर आमच्या विश्वासाचा पाया भक्कम व सनातन ख्रिस्ती सिद्धांतांवर आधारित असायला हवा. आजचे युग येराबामाच्या युगापेक्षा वेगळे नाही. आपण सावधगिरी बाळगायला हवी. कोणत्याही अयोग्य सिद्धांतांच्या वाऱ्याने हेलकावून जाता आम्ही कामा नये. 13वा अध्याय 33 आणि 34 वचने पुढे सांगतात, एवढे झाले तरी येराबामाने आपला दुष्ट मार्ग सोडिला नाही. त्याने उच्च स्थानांचे याजक सगळ्या लोकातून नेमिले. आपण उच्च स्थानाचे याजक व्हावे असे ज्यांच्या इच्छेस आले त्यास त्याने संस्कार केला. या गोष्टीने येराबामाच्या घराण्यास पाप लागले व तेणे करून त्याचा उच्छेद झाला आणि भूतलावरून ते नष्ट झाले. स्पष्टच आहे श्रोत्यानो की त्याने देवाच्या सामर्थ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की दुष्कर्म करणारे गवताप्रमाणे लवकरच कापून टाकल्या जातील आणि हिरवळीप्रमाणे ते वाळून जातील. खरोखर जिवंत देवाविषयीचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतरही दुष्टपणा चालू ठेवणे हे भयंकर धाडसाचे कृत्य आहे. आणि त्या संदर्भात पवित्र शास्त्र आम्हाला सावधगिरीचा इशारा देऊन म्हणते, जिवंत देवाच्या हाती सापडणे भयंकर आहे. नेमके असेच येराबामाचे पुढे होणार होते. आपण ते आता पाहणार आहोत. 14व्या अध्यायात येराबाम व रहाबाम
यांच्या कारकिर्दीचे वर्णन आहे. या वृत्तांतासह विभाजन झालेल्या राष्ट्रांचा कटू इतिहास सुरू होतो. उत्तरेकडच्या राजांपैकी म्हणजे एकूण 19 राजांपैकी एक देखील राजा चांगला नव्हता. ते सर्व वाईट होते. दक्षिणेकडच्या राज्याला 20 राजे लाभले. त्यांच्यापैकी 12 राजे वाईट होते. फक्त 8 राजांना चांगले राजे म्हणता येईल आणि या 8 फक्त 5 राजे असामान्य असे होते. 14व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहतो की यराबाम त्याच्या पत्नीला अहिया संदेष्टाकडे पाठवतो, कारण त्यांचा मुलगा अत्यंत आजारी होता. देवाने अहियाद्वारे असे उत्तर दिले की तो मुलगा जगणार नाही तर मरेल. या व्यतिरिक्त त्याने आणखीन यराबामाच्या घराण्यावर न्यायदंड येण्याविषयी भविष्यवाणी केली. 14वा अध्याय 7 आणि 8 वचने वाचूया. जा, यराबामास सांग, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुला लोकातून निवडून उन्नत केले. माझे लोक इस्रायल यांचा तुला मी नायक नेमिले आणि दावीद घराण्यापासून राज्य काढून घेऊन तुला दिले. तरी तू माझा सेवक दावीद याच्याप्रमाणे वागला नाहीस. दावीद माझ्या आज्ञा पाळीत असे. तो मला जीवे भावे धरून राहिला व माझ्या दृष्टीने जे योग्य तेच तो करीत असे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की दाविदाविषयी चांगल्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. याही ठिकाणी दावीद हा परिमाण आहे. दोन्ही उत्तरेकडच्या व दक्षिणेकडच्या इथून पुढच्या सर्व राजांसाठी तो परिमाण ठरला. यराबाम या परिमाणाच्या तोलण्यात फार कमी पडला आणि आता परमेश्वर त्याला बाजूला सारणार आहे. 19 आणि 20 वचने पुढे सांगतात, यराबामाने इतर कोणत्या गोष्टी केल्या, युद्ध कसे केले व राज्य कसे चालविले, या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजाच्या बखरीत केले आहे. यराबाम 22 वर्षे राज्य करून आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याचा पुत्र नादाब हा त्याच्या जागी राजा झाला. श्रोत्यांनो, आपणाला वाटत असेल की रहाबामाचे दक्षिणेकडचे राज्य तरी चांगले असेल, पण तसे नव्हते. 25 ते 27 वचने पुढे सांगतात, रहाबाम राजाच्या कारकिर्दीच्या 5व्या वर्षी मिसर देशचा राजा शिशक याने येरुशलेमवर स्वारी केली. त्याने परमेश्वराच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व भांडार लुटून नेले. शल्मोन राजाने ज्या सोन्याच्या ढाली केल्या होत्या त्याही त्याने नेल्या. रामान राजाने त्यांच्या ऐवजी पितळेच्या ढाली बनविल्या आणि राजाच्या स्वारीपुढे धावणाऱ्यांच्या व राजवाड्याची रखवाली करीत असणाऱ्यांच्या स्वाधीन त्या केल्या. म्हाताऱ्या रहिबामाचा आता अगदी ऱ्हास होऊ लागलेला आहे. जेव्हा त्याच्या पित्याच्या काळातल्या सोन्याच्या ढाली लुटल्या गेल्या तेव्हा त्याने पितळेच्या ढाली बनवून घेतल्या. त्यानंतर आपल्याला याद्वी युद्धाविषयी सांगितल्या जाते. 30वे वचन, राबाम व यराबाम यांच्यामध्ये लढाई सतत चालू होती आणि शेवटी राबामाच्या मृत्यूविषयी 31वे वचन आम्हाला सांगतं, राबाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्यांनी त्यास दावीदपुरात त्याच्या पितराच्या कब्रस्थानात मुठमाती दिली. त्याच्या आईचे नाव नामा, ती अमोनीन होती. त्याचा पुत्र अबियाम हा त्याच्या जागी राजा झाला. श्रोत्यानो, ह्यावरून आम्हाला दिसतं की कशा प्रकारे ह्या राज्याचे विभाजन झाले आणि लोक परमेश्वरापासून सतत दूर जात गेले. आज आम्हाला ह्याद्वारे शिकायचं आहे की जेव्हा आम्ही परमेश्वरापासून दूर जातो, त्याच्या आज्ञा पाळत नाही, त्याचे नियम आम्ही पाळत नाही, त्याच्या वाणीकडे आम्ही कान लावत नाही, तेव्हा आम्ही सुद्धा आत्मिक रूपाने खालच्या स्तराला पोहोचतो. परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे की आम्ही आमच्या आत्मिक जीवनाविषयी सतर्क राहावे, परीक्षण करावे आणि ज्या ठिकाणी सुधारणा करायची आहे त्या ठिकाणी आम्ही सुधारणा करावी. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आज आपण पाहिले की यराबामने कोणती चूक केली होती आणि त्याचा परिणाम काय झाला होता. होय प्रियानो, देवाची ओळख झाल्यावर पापात पडणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. नैतिकता आणि अनैतिकता मनुष्याचे जीवन बदलून टाकते. हल्लीच्या जगामध्ये कोणी याचा विचारच करत नाही की आमची हात मिळवणी अनैतिक बाबतीत जगाबरोबर तर नाही ना. परंतु देवाला या गोष्टी आवडत नाहीत. आज आमच्यासाठी हाच धडा आहे की आम्ही देवामध्ये, त्याच्या विश्वासामध्ये कसे दृढ राहावे आणि आपले जीवन त्याच्याद्वारे आशीर्वादित करून घ्यावे. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे की बापा तू आमचा तारणार आहेस,
तो आमचा निर्माण करत आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी तुझ्याकडे योजना आहेत. आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, विनंती करतो बापा, ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेत आजच्या अध्ययनाच्या द्वारे, प्रभूजी आम्ही अनैतिकता सोडून तुझ्या मार्गामध्ये ज्या गोष्टी तुला आवडतात त्या गोष्टी करण्यासाठी प्रभूजी आम्ही पुढे यावं. यासाठी बापा आमच्यामध्ये असलेलं प्रत्येक अशक्तपण तू दूर कर. आणि प्रभूजी आमच्यामध्ये नैतिकतेच्या गोष्टी अधिक व्हाव्यात यासाठी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. प्रभूजी तू आमचा ताबा घे, तू आम्हाला आशीर्वादित कर. ही संधी दिलीस, आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अडळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.